Next concept, kinetic theory of molecular gases. Now there are some assumptions regarding to this kinetic theory of molecular gases. First assumption, it is that gases consist of tiny particles. Gases consist of tiny particles. माहिती आहे आपल्याला गॅसेस जे मॉलिक्यूल असतात एका कंटेनरमध्ये सपोज टू बी आपण गॅस फिल केला तर गॅसेस मॉलिक्यूल टायनी पार्टिकलच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. सेकंड अजम्पशन वॉज these particles are very small molecules आहेत and these are present very apart from each other. एकमेकापासून खूप अंतरावरती प्रेझेंट असतात, अंतरावरतीच असतात बिकॉज अट्रॅक्शन फोर्सेस आर लेसर इन केस ऑफ गॅस. नाउ थर्ड वन, इट इज अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर निग्लिजिबल. आपण ऑलरेडी बघून आलेलो आहे सॉलिडमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जास्त स्ट्रॉंग असतात, लिक्विडमध्ये समवॉट वीक असतात आणि गॅसेसमध्ये त्यांच्यापेक्षा पण जास्त वीक असतात. नंबर फोर्थ, इट इज प्रेझेंट इन कॉन्स्टंट रँडम मोशन. मीन्स सपोज टू बी मी असं एक गॅस मॉलिक्यूलचा कंटेनर कन्सिस्ट केला, सपोज कन्सिडर केला एक गॅस मॉलिक्यूलचा कंटेनर की त्याच्यामध्ये गॅसेस मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत. ना गॅसेस मॉलिक्यूल प्रेझेंट असेल तर ते एका स्मॉल जागेवरती ॲकोमोडेट झालेले आहेत किंवा प्रेझेंट आहेत असं आपण म्हणतो. इट इज नाव दिस आर दिस सपोज टू बी दी गॅस अँड दीज आर प्रेझेंट इन रँडम मोशन. ते एका मोशनमध्ये प्रेझेंट आहेत, ते एका फिक्स जागेवरती राहत नाही. जसं की सॉलिडमध्ये ॲटम्स एका फिक्स लोकेशनवरती प्रेझेंट असतात, जागेवरती प्रेझेंट असतात असं आपण म्हणतो. बट यांच्यामध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, जो रिपल्सिव्ह फोर्स आहे हा खूप लेस असतो. म्हणून हे मॉलिक्यूल जे आहेत ते समवेअर रँडम मोशनमध्ये प्रेझेंट असतात. मीन्स सपोज टू बी हा मॉलिक्यूल आपण कन्सिडर केला तर इकडे जात असेल, हा मॉलिक्यूल इकडे जात असेल, हा मॉलिक्यूल इकडे जात असेल, कंटिन्युअसली ते रँडम मोशनमध्ये असतात. Now next one, it is these molecules can collide with each other. मीन्स सपोज करा हा गॅस मॉलिक्यूल आहे आणि हा गॅस मॉलिक्यूल रँडम मोशनमध्ये मूव्ह करत असताना ते एकमेकांवरती कोलाइड्स होऊ शकतात. ही एक पॉसिबिलिटी आहे. सपोज इथे कोलाइड झाला, तो याच्यावरती जर कोलाइड झाला तर याची डायरेक्शन चेंज होऊ शकते, एखादी मूवमेंट चेंज होऊ शकते. सपोज टू बी डायरेक्शन चेंज झाली. येस. सेकंड टाईप्स ऑफ कोलिजन आणखी एक ऑब्झर्व होऊ शकतं, त्यांच्यामध्ये ऑकर होऊ शकतं. फर्स्ट कोलिजन तर होणार आहे गॅसेस मॉलिक्यूल दोन गॅसेस मॉलिक्यूल एकमेकावरती स्ट्राईक झाले तर कोलिजन होणार आहे. दुसरं कोलिजन होणार आहे गॅसेस मॉलिक्यूल आणि वॉल ऑफ द कंटेनरच्या मध्ये. मीन्स हा जर गॅसेस मॉलिक्यूल प्रेझेंट असेल तर इट कॅन कोलाइड्स विथ वॉल ऑफ कंटेनर अँड अगेन देर इज चेंज इन डायरेक्शन ऑफ दिस गॅसेस मॉलिक्यूल. नाव एक नोटीस करण्यासारखी गोष्ट अशी यांच्या कोलिजनमध्ये आहे की जो कायनेटिक एनर्जीचा लॉस हा नेहमी कोलिजनमध्ये होत असतो किंवा एक कोलिजन कोणताही कोलिजन झालं की एक एनर्जी लिबरेट होत असते, बाहेर पडत असते असं आपण म्हणतो. बट ह्या कोलिजनच्या फॉर्ममध्ये कोणत्याही कायनेटिक एनर्जीचा लॉस हा इथे होत नाही. मी असं इथे लिहिलेलं आहे, व्हेन कोलिजन ऑकर्स नो लॉस इन कायनेटिक एनर्जी. आणि म्हणूनच यांना आपण जे कोलिजन होतं हे परफेक्टली इलास्टिक कोलिजन आहे असं आपण म्हणतो. दिस कोलिजन इज परफेक्टली इलास्टिक. परफेक्टली इलास्टिक कोलिजन का म्हणून म्हणतो? बिकॉज देर इज नो लॉस इन कायनेटिक एनर्जी, सो इट इज कॉल्ड ॲज परफेक्टली इलास्टिक. दे मूव इन स्ट्रेट लाईन. मीन्स दिस गॅसेस मॉलिक्यूल मे मूव इन स्ट्रेट लाईन. सपोज करा जर माझ्याकडे 100 मॉलिक्यूल्स ऑफ गॅसेस असतील, 100 मॉलिक्यूल्स, 100 आउट ऑफ 100 मॉलिक्यूल्स 50 मे बी या डायरेक्शनमध्ये मूव्ह करत असतील आणि 50 मे बी या डायरेक्शनमध्ये मूव्ह करत असतील. बट कोणत्या लँग्वेजमध्ये? ते स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह करत असतील असं एक अजम्पशन आहे. आणि नंतरचं अजम्पशन एक आहे व्हर्च्युअल कोलिजन. मीन्स गॅसेस मॉलिक्यूलमध्ये ॲक्च्युअलमध्ये कोलिजन होत नाही. यांच्यामध्ये जे होत असेल हे व्हर्च्युअल कोलिजन असतं. मीन्स दोन गॅसेस मॉलिक्यूल डायरेक्टली येऊन कोलाइड्स होत नाहीत बिकॉज देर इज इंटर न्यूक्लिअर रिपल्शन किंवा दोन इलेक्ट्रॉनच्या मध्येही रिपल्शन आहे. म्हणून ते गॅसेस मॉलिक्यूल एवढे इनफ क्लोज येणार नाहीत की जेणेकरून डायरेक्टली कोलिजन ऑकर होईल. डायरेक्टली कोलिजन होत नाही. त्यांच्यामध्ये जे होतं त्याला आपण म्हणतो व्हर्च्युअल कोलिजन. दुसरा एक अजम्पशन याच्यामध्ये सांगितलं जातं 9 नंबरचं अजम्पशन. त्याच्यामध्ये व्हॅल्यूम अक्वायर बाय gaseous molecule
Volume acquired by gaseous molecule is very very small, is very very small as compared to volume acquired by गॅस. मीन्स एक डिफरन्स आहे, एक चेंज आहे या दोघांच्या मध्ये बघा. आता इथे जर गॅस मॉलिक्यूल मी असं अजम्स केले, असे इमॅजिन जर केले तर एवढे गॅसेस मॉलिक्यूल आहे. ॲक्च्युअलमध्ये हे गॅसेस मॉलिक्यूल जर मी असे कंबाईन केले आणि कलेक्ट केले एकाच जागेवरती तर ते गॅसेस मॉलिक्यूल एवढ्याच स्पेसवरती, एवढ्याच जागेवरती लोकेशन त्यांचं फिक्स होऊ शकतं, एवढेच गॅसेस मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत. मीन्स बाकीचा जो स्पेस असेल तो एम्प्टी स्पेस असेल. हा जो स्पेस असणार आहे हा एम्प्टी स्पेस असणार आहे याच्यामध्ये. मीन्स मी जेवढे सपोज टू बी 1 मोल गॅस घेतला, एका कंटेनरमध्ये जो गॅस घेतला आणि मी असं केलं गॅसेस मॉलिक्यूल सर्व कंबाईन केले, कलेक्ट केले आणि एका आपण कॉर्नरमध्ये ठेवून दिले मी असं जर म्हटलं तर जो बाकीचा स्पेस असेल हा एम्प्टी स्पेस असेल. हा स्पेस कसा असणार आहे? एम्प्टी स्पेस असणार आहे. मीन्स मग मी असं म्हणू शकतो सपोज टू बी स्मॉल व्ही इट इज द व्हॅल्यूम ॲक्वायर्ड बाय गॅसेस मॉलिक्यूल इज व्हेरी मच लेस ॲज कम्पेअर टू कॅपिटल व्ही व्हॅल्यूम ॲक्वायर्ड बाय गॅस. ॲक्च्युली गॅसने तेवढं व्हॅल्यूम ॲक्वायर केलेलं आहे, बट एक्झॅक्टली आपण जर बघायला गेलो तर गॅसेस मॉलिक्यूलला तेवढं व्हॅल्यूम गरजेचं नसतं, किंवा आपण जर त्यांना कलेक्ट केलं, एका जागेवरती कलेक्ट केलं तर त्यांना खूप थोडासा स्पेस पाहिजे असतो, खूप थोडीशी जागा पाहिजे असते. मीन्स ही थिअरी जी आहे हे तुम्हाला सांगेल की इट इज द कायनेटिक थिअरी ऑफ मॉलिक्युलर गॅसेस. मग यांच्यामध्ये 9 अजम्पशन्स आहेत. एवढे 9 अजम्पशन याच्यामध्ये आहे. गॅसेस कन्सिस्ट ऑफ टायनी पार्टिकल्स. नाव these are very small molecules and apart from each other. अपार्ट का असतात? त्यांच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्सेस आणि अट्रॅक्टिव्ह फोर्सेस लेस असतात, कमी असतात, निग्लिजिबल असतात. देन इट इज प्रेझेंट इन कॉन्स्टंट रँडम मोशन. ते एका जागेवरती फिक्स राहत नाहीत, त्याच्यामध्ये एनर्जी जास्त असते तर रँडम मोशनमध्ये असतात. कॅन कोलाइड्स विथ इच अदर अँड वॉल ऑफ द कंटेनर. When collision occurs, no loss in kinetic energy, so it is called as, this collision is called as perfectly elastic. Then they move in straight line. आणि त्या जे कुलिजन असं गॅसेस मॉलिक्यूलमध्ये होतं त्यांना आपण म्हणतो व्हर्च्युअल कुलिजन. हे डायरेक्ट कुलिजन नसतं, ते व्हर्च्युअल कुलिजन असतं. आणि 9 नंबरचं आपण एक अजम्पशन म्हणतो व्हॅल्यूम ॲक्वायर्ड बाय गॅसेस मॉलिक्यूल इज व्हेरी मच लेसर ॲज कम्पेअर टू व्हॅल्यूम ॲक्वायर्ड बाय गॅसेस. सो हे एक अजम्पशन त्याच्यामध्ये आहे. आणि ही जी थिअरी आहे हिला म्हटलं जातं कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मॉलिक्युल्स. नाव याच्यानंतरचा एक कन्सेप्ट येतो आयडियल गॅसेस अँड रिअल गॅसेस. मगाशी ऑलरेडी सांगितलं व्हॉट इज आयडियल गॅस अँड व्हॉट इज रिअल गॅस. नाव सपोज करा इट इज आयडियल गॅस अँड रिअल गॅस. द पॉइंट इज आयडियल गॅस अँड रिअल गॅस. मी डिफरन्स इथे लिहितो. सपोज टू बी आयडियल गॅस and here one it is real gas. Now what is the difference between ideal gas and real gas? मग कन्सिडर करा हे एक्झाम्पल जर आपल्याला अंडरस्टँड करायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर आयडियल गॅस. मग आपल्याला एसे रायटिंगमध्ये आपल्याला सांगितलं जातं की आयडियल फ्रेंडचं एसे लिहा. मग आयडियल फ्रेंड जर म्हटलं तर आपल्याला आपल्या मनामध्ये बरेच कन्सेप्ट असतात. आयडियल फ्रेंड कसा असावा, आयडियल फ्रेंड असा असावा, आयडियल फ्रेंड तसा पाहिजे, त्यांनी मला हे दिलं पाहिजे, त्यांनी मला ते दिलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपण दुसऱ्याकडनं अपेक्षित करत असतो. तर मग त्याला म्हटलं जातं आयडियल फ्रेंड. बट मग हे झालं फक्त एसे राईट लिहिण्याच्यासाठी. मग जसं जसं काळमध्ये जातो, जसं जसं टाईममध्ये जातो, मग आपल्याला आपण एका कन्क्लुजन करून टाकतो की आयडियल फ्रेंड नावाचा कन्सेप्ट असा राहत नाही. मग आयडियल फ्रेंड राहत नाही तर मग कोणते फ्रेंड असतात? सर्व ते रिअल फ्रेंड असतात. मीन्स आयडियल कुणाला म्हणतो? आयडियल फक्त हा एक वर्ड होऊन गेला आयडियल. ॲक्च्युअली या वर्डमध्ये आयडियल कोणी नाही, सर्व जे काय आहेत ते कोणते आहेत? सर्व रिअल आहेत. मग आयडियल गॅस कुणाला म्हणायचं? आयडियल गॅस वेन गॅस एनी गॅस विच फॉलोज आयडियल गॅस इक्वेशन दॅट इज NRT. when any gas will obeys or follows
ideal gas equation, it is called as ideal gas. When some of the gases or almost all the gases which does not obey or which does not follow this ideal gas equation, it is called as real gas supposed to be. When PV is not equal to nRT, real gas. When PV is equal to nRT at any temperature, and at any pressure, means जे हे गॅसेस मॉलिक्यूल हे लॉ फॉलो करत असतील आपण त्यांना म्हणणार आयडियल गॅसेस PV इज इक्वल टू nRT, आणि जे ते गॅस इक्वेशन फॉलो करणार नाही त्यांना आपण म्हणणार रियल गॅसेस, मग हे कोणत्या स्टेजला असेल, मीन्स रियल गॅस हे आयडियल गॅस होऊच शकत नाहीत का असं नाही, हे रियल गॅस होऊ पण शकतात. मीन्स व्हेन प्रेशर इज लो अँड व्हेन टेम्परेचर इज हाय, दॅट टाइम these real gases can also obey the ideal gas equation. बट जनरली चांगलं बघितलं, व्यवस्थित बघितलं तर या जगामध्ये एकही आयडियल गॅस प्रेझेंट नाही. जे सर्वचे सर्व गॅसेस आहेत ते सर्वचे सर्व कोण आहेत, ते रियल गॅसेस आहेत. आयडियल गॅस हा एकही आयडियल गॅस प्रेझेंट नाही. जसं की मी मगाशी म्हटलं आयडियल फ्रेंड हा असणार नाही, किंवा आयडियल आपण असं म्हणतो आयडियल पॉलिटिशियन, एखादा आवडता नेता म्हणतो किंवा आयडियल नेता म्हणतो. आयडियल नेता असंच नाही, हा फक्त काय आहे, हा फक्त एक वर्ड आहे. आयडियल नेता, आयडियल फ्रेंड म्हणतो, आयडियल ब्रदर म्हणतो, हे सर्व आयडियल वर्ड आहेत. काही ना काही प्लस मायनस पॉईंट सर्वांच्याच मध्ये असतात. म्हणून मी म्हटलं आयडियल असं एक्झाम्पल द्यायला सांगितलं आयडियल गॅसेस, तर असं एकही एक्झाम्पल नाही जो की आयडियल गॅस फॉलो करेल. ॲट एनी टेम्परेचर, ॲट एनी प्रेशर अशी एक फक्त कंडिशन आहे. आणि दुसरा एक कन्सेप्ट आहे रियल गॅस विच डज नॉट ओबे दिस रूल. PV इज इक्वल टू वेन PV इज नॉट इक्वल टू nRT, इट इज कॉल्ड एज रियल गॅस. बट some of the real gases will follow ideal gas equation, at low pressure and high temperature. At this condition only some of the gases will follow ideal gas. At that time this real gases is also called as ideal gases. मग यांनाही ideal gas म्हटलं जातं. Now हा झाला difference number 1. Now difference number 2 in case of this ideal gas, difference number 2, it is volume acquired by ideal gas is negligible. यांना जे व्हॅल्यूम पाहिजे असेल ते एकदम निग्लिजिबल आहे. आणि मग यांच्यामध्ये जर सेकंड पॉईंट झालं तर हे सेकंड पॉईंट असं असेल, यांना व्हॅल्यूम रिक्वायर्ड असेल, आहे, यांना काहीतरी व्हॅल्यूम पाहिजे आहे. थर्ड, देर इज नो force of attraction. In case of ideal gas, दोन मॉलिक्यूलच्या मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲब्सेंट आहे. बट इन केस ऑफ रियल गॅसेस देर इज प्रेझेंट ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि मग मेजरली हा डिफरन्स आहे. किंवा असं एक म्हटलं जातं नॉन आयडियल गॅसेस हे रिजिड गॅसेस असतात. It is rigid gases and it is point mass. It is also called as point mass. Means ideal gases and real gases किंवा यांना काय म्हटलं जातं नॉन आयडियल. इट इज नॉन आयडियल गॅसेस, नॉन आयडियल गॅस. मग तुमच्या पुढे आता एक डिफरन्स असेल, आयडियल गॅस कुणाला म्हणायचं आणि नॉन आयडियल कुणाला म्हणायचं. आयडियल when PV is equal to nRT आयडियल गॅस, when PV is not equal to nRT it is real gas. हा कन्सेप्ट तुमच्या पुढे असेल. मग आयडियल गॅस आणि रियल गॅस हे ग्राफिकली रिप्रेझेंट करायचं जर झालं तर एक ग्राफ आहे. सपोज करा it is the pressure and it is the volume. It is the pressure volume relationship.
Now this is the graph of ideal and real gases. Now this blue color gas is called as ideal gas. It is ideal gas, or this black color or dotted line indicate non-ideal, or it is also called as real gas. सपोज करा, मग मी मगाशी म्हटलं असा एखादा गॅस आहे का की तो नॉन आयडियल एखादा गॅस आहे का तो आयडियली बिहेवियर करू शकतो. येस, ऑब्वियसली आहे. मी मगाशी म्हटलं ॲट लो प्रेशर this real gases can behave as a ideal gas, means असा एक हा एक पॉईंट असेल, या पॉईंटला हे नॉन आयडियल गॅसेस किंवा रियल गॅसेस आपण ज्यांना म्हणतो ते आयडियली बिहेवियर करू शकतात. बट त्या प्रेशर कसा असेल, लेस प्रेशर असेल, दॅट टाईमला ते आयडियली बिहेवियर दाखवू शकतात. मीन्स नाव तुम्ही चांगलं ऑब्झर्व जर केलं तर इथे व्हॅल्यूम, यांचं जे व्हॅल्यूम आहे हे व्हॅल्यूम कसं आहे, इट इज लेस. मीन्स इन केस ऑफ दिस व्ही आयडियल इज लेस दॅन व्ही रियलचं व्हॅल्यूम कसं आहे, हे ग्रेटर आहे पुन्हापेक्षा, व्ही आयडियलपेक्षा ते ग्रेटर आहे. किंवा जर मी आता इथे जर कंपॅरिझन केलं, तर मला काय समजतं, इट इज सपोज टू बी अँड दिस इज द पॉईंट. मीन्स एका स्पेसिफिक पॉईंटमध्ये नाव इथे व्ही आयडियल इज ग्रेटर दॅन व्ही रियल. मीन्स असे दोन पॉईंट असतील, एका पॉईंटमध्ये असेल व्ही आयडियल इज लेस दॅन व्ही रियल अँड एका पॉईंटला व्ही आयडियल इज ग्रेटर दॅन व्ही रियल. आणि एक असा पॉईंट येईल ॲट दॅट पॉईंट युअर नॉन आयडियल गॅस बिहेव लाईक अ आयडियल गॅस सपोज टू बी. मग कोणते असे गॅसेस आहेत की जे आयडियली बिहेवियर करू शकतात आणि एखाद्या कोणत्या टेम्परेचरला ते करू शकतात, ते ग्राफिकल रिप्रेझेंटच्या फॉर्मॅटमध्ये आपण बघू. सपोज टू बी, मग याच्यासाठी एक ग्राफ आहे. इट इज दी कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर, it is the Z, it is the compressibility factor, it is 1.0, it is supposed to be 0.5, it is 1.5, it is 2.0. मग आता याच्यानंतर एक आयडियल गॅस किंवा रियल गॅसचं जर एक्झाम्पल झालं तर त्याच्यानंतर एक फॅक्टर येतो कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर, ज्याला आपण झेड असं म्हणतो. कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर सपोज करा, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर now what is this compressibility factor, it is Z, compressibility factor Z. what is he indicate, हे तुम्हाला काय सांगेल, compressibility factor हे Z तुम्हाला सांगेल it is the product of PV upon nRT. means it is the ideal gas equation, PV is equal to nRT. सपोज करा हे nRT मी इकडे शिफ्ट करतो, दॅट टाइम PV अपॉन nRT इज इक्वल टू Z. मग हा Z काय असेल, इट इज दी कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. मग हा Z तुम्हाला काय इंडिकेशन करेल, हा तुम्हाला Z काय देईल, हा Z देईल तुम्हाला हेल्प करेल सांगण्यासाठी व्हॉट इज दी पॉझिटिव्ह डेविएशन, व्हॉट इज पॉझिटिव्ह डेविएशन, व्हॉट इज negative deviation, what is a negative deviation, and what is the zero deviation, what is the zero deviation. मग Z कसं कॅल्क्युलेट करायचा, Z PV अपॉन nRT, PV डिवाइडेड बाय nRT, Z कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. मग इन केस जेव्हा Z ची व्हॅल्यू 1.0 असेल, दॅट टाईमला दिस लाईन इज कॉल्ड ॲज, और दिस गॅस is called as ideal gas.
जेव्हा झेडची व्हॅल्यू 1 असेल आयडियल गॅस. सपोज टू बी जेव्हा झेडची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल इट शो पॉझिटिव्ह डेविएशन. इट शो पॉझिटिव्ह डेविएशन. व्हेन इट शो व्हॅल्यू लेस दॅन 1 इट शो निगेटिव्ह डेविएशन. इट शो निगेटिव्ह डेविएशन. निगेटिव्ह डेविएशन. मग कोणते कोणते गॅसेस आहेत जे पॉझिटिव्ह डेविएशन दाखवतात, जे निगेटिव्ह डेविएशन दाखवतात, असे गॅसेस मॉलिक्यूल आहेत का? येस आहे ऑब्वियसली. इट इज कॉल्ड ॲज N2 गॅस. इट इज कॉल्ड ॲज H2 गॅस. इट इज CO2 गॅस. मग CO2 गॅस आहे. मग तुमच्याकडे N2 गॅस आहे, तुमच्याकडे H2 गॅस आहे, तुमच्याकडे CH4 गॅस आहे. इट इज दी CH4 गॅस अँड इट इज दी O2 गॅस. मग असे तुमच्याकडे आता गॅसेस आहेत. मग तुम्हाला इथे चांगलं समजतं. CO2 गॅस कॅन शो बोथ टाईप ऑफ डेविएशन. इट कॅन शो निगेटिव्ह डेविएशन, इट कॅन शो पॉझिटिव्ह डेविएशन. Again CH4 can show negative deviation, also can show positive deviation. It can also show negative deviation, positive deviation. But N2 and H2 gas shows only positive deviation. Only positive deviation हे शो करणार आहेत. मग याला म्हणायचं झेड कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. हे जे झेड तुमच्या पुढे असेल हा कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर आहे. याला म्हणायचं झेड. मग तुम्हाला असं आता झेड समजला असेल. झेड तुम्हाला कशासाठी हेल्प करेल तो सांगेल. झेड तुम्हाला सांगेल की ते पॉझिटिव्ह डेविएशन आहे की ते निगेटिव्ह डेविएशन आहे. मग तुम्ही कसं डिसाईड करणार पॉझिटिव्ह डेविएशन की निगेटिव्ह डेविएशन? व्हॅल्यू जर 1पेक्षा जास्त असेल तर पॉझिटिव्ह डेविएशन, व्हॅल्यू जर 1पेक्षा लेस असेल तर निगेटिव्ह डेविएशन. मग हा काही कन्सेप्ट आहे. किंवा मी मगाशी सांगितलं व्हॅल्यूम जर जास्त होत असेल आयडियलपेक्षा, जर व्हॅल्यूम जास्त असेल रिअल गॅसेसचा, in that cases this is the positive deviation. मग ते कोणतं डिव्हिएशन असेल? पॉझिटिव्ह डिव्हिएशन. आणि व्हॅल्यूम जर लेस असेल तर निगेटिव्ह डेविएशन. हा पण एक त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे. सो इट इज ऑल ओव्हर अबाउट कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर अँड ऑल दी गॅस लॉज.